dignitaries on the dais, respected Ai, Honorable Papa, Kaka, Mummy, Kaki, Prithvi. First of all, I would like to wish On behalf of all students and all teaching staff and non-teaching staff that wish you the best on your special day, Papa. It's my privilege to interact with you on the occasion of our social gathering. This is my first time that I am interacting with you, and this is my first speech after taking the responsibility of all engineering technical campuses of D.Y. Patil Group, Kolhapur. I really feel fortunate that I am blessed to be a part of D.Y. Patil family. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आदरणीय दादांनी वयाच्या 20व्या वर्षी पप्पांना इंजिनिअरिंग कॉलेजची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी पप्पांनी तितक्याच कष्टाने पार पाडली. आज खरं म्हणजे आपल्याला सांगताना आनंद होतोय की इंजिनिअरिंग कॉलेजची सुरुवात ही पप्पांनी जेव्हा या कॅम्पसमधून केली, खरोखरच आज या इंजिनिअरिंग कॉलेजची जबाबदारी पप्पांनी हे सगळं बघत असताना एक वेगळी अटॅचमेंट ही आमच्या सर्व फॅमिलीची आपल्या या कॅम्पसबद्दल राहिलेली आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की नेहमी लहानपणापासून आम्ही सगळेजण मिळून आम्ही नेहमी या कॉलेजमध्ये येत आलेलो आहे, पण कुठलंही इम्पॉर्टंट डिसिजन पप्पांना घ्यायचं असेल तर पप्पांनी या केबिनमध्ये बसून इथं ही डिसिजन घेतलेला आहे. खरोखरच पप्पा आपल्याला आपण ज्या कष्टाने हे इन्स्टिट्यूट हे संस्था उभा केलेली आहे, या संस्थेची जबाबदारी आज तुम्ही मला दिलेली आहे. आय नेव्हर लेट यू डाऊन पप्पा. पण हे सांगत असताना खरं म्हणजे आज पप्पा तुमचा वाढदिवस आहे आणि खरं गिफ्ट हे तुम्ही मला दिलेलं आहे, कारण द ग्रेटेस्ट अचीवमेंट विच हॅव अचीव्ड दॅट यू बिलीव्ड इन मी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आणि पप्पा मम्मी मला खरोखर या आज सोशल गॅदरिंगच्या निमित्ताने मला सांगायचं आहे की जो विश्वास मला तुम्ही माझ्यावर टाकलेला आहे हा नक्कीच विश्वास मी खूप चांगल्या पद्धतीने कष्टानं पार पाडेल. आज व्यासपीठावर काका सुद्धा उपस्थित आहेत. काका हे आपले सर्वांचे रोल मॉडेल आहेतच, तसेच माझे सुद्धा रोल मॉडेल आहेत. मी नेहमी काकांना प्रत्येक गोष्टीत बघत असतो की ज्या पद्धतीने काका डेडिकेशनली काम करतात ते डेडिकेशन मी नक्कीच माझ्या येणाऱ्या भविष्यकाळात मी तसं त्या पद्धतीने काम करेन. आणि मी काकांकडे बघत असताना नेहमी शिकलो की आपण किती मोठं झालो तर डाऊन टू अर्थ आपण नेहमी राहिलं पाहिजे. आणि हा मी खरोखर ही गोष्ट मी काकांकडनं या आत्तापर्यंत येणाऱ्या काळात शिकत आलेलो आहे. आज मला खरोखरच मनापासून आणि मुद्दामून सांगायचं आहे की तर माझे मम्मी सुद्धा उपस्थित आहेत. खरं म्हणजे मम्मी माझ्या या सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहे. मी नेहमी ह्याच्या 1-3 वर्ष आधी माझ्याकडं पप्पांनी एक मोठी जबाबदारी दिलेली आहे, ती आहे सयाजी हॉटेल्सची. DYP हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून सयाजी हॉटेल्सची आम्ही उभारणी या गेल्या वर्षी केली आणि ते करत असताना एक खूप मोठी जबाबदारी माझ्यावर होती आणि ती जबाबदारी मी 3 वर्ष पार पाडली आणि माझा एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आज ते काम करत असताना राहिला. मी नेहमी दिवसभर कामातून घरी आल्यानंतर मम्मीशी नेहमी सगळ्या गोष्टी शेअर करायचं आणि शेअर करत असताना मी सगळ्या गोष्टी दिवसभर काय घडलं ते साईटवर मी मम्मीला सांगायचं. मम्मीने नेहमी मला मोटिवेट केलं, प्रत्येक गोष्टीत कुठल्याही गोष्टीत कमी पडून दिलं नाही. आज मला खरोखर आपल्याला सांगताना आनंद होतो की गजानन महाराजांचा आशीर्वाद हा आमच्यावर नेहमी राहिलेला आहे, पण दादांचा आणि आईंचा आशीर्वाद हा सुद्धा माझ्याबरोबर आहे. हेच मला सांगताना खरोखर बरं वाटतं. आत्या इथं नाहीत, आत्यांबद्दलही मला बोलावंसं वाटतं. आत्या हे खरं म्हणजे माझ्या फ्रेंडसारखे नेहमी राहिलेले आहेत, कारण कुठलेही डिसिजन माझ्या आयुष्यात मला घ्यायचं असेल मी नेहमी आत्यांना प्रत्येक गोष्टीत कन्सल्ट करतो, मी प्रत्येक गोष्टीत त्यांना विचारतो. आणि आत्यांचं जे अनुभव हा मला त्यांच्याबरोबर नेहमी आला तो आहे एक प्रॅक्टिकल अप्रोच. कारण प्रत्येक वेळी प्रॅक्टिकल अप्रोच हा महत्त्वाचा आहे आणि नक्कीच हा प्रॅक्टिकल अप्रोच मी माझ्यासुद्धा आयुष्यात इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी नक्कीच तो अप्लाय करेल. आणि मला नक्की माहिती आहे
की ह्या गोष्टीमुळे नक्कीच माझी एक चांगली प्रगती या ठिकाणी होईल. आज त्या पद्धतीनंच खरोखरच काकी इथे सुद्धा इथे उपस्थित आहेत. काकींची सुद्धा मदत मला प्रत्येक गोष्टी होत असते. ते नेहमी मला प्रत्येक ठिकाणी गाईड करत असतात, प्रत्येक ठिकाणी सांगत असतात. काही झालं तर मला ते नेहमी समजावून सांगत असतात. मला खरोखर बरं वाटतं. आज हे पहिल्यांदाच मी या ठिकाणी आज आपल्या कॉलेजमध्ये बोलत आहे, पण मला बोलत असताना आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की नेहमी एक भाऊ जेव्हा पुढे जात असतो त्या भावाबरोबर त्याचे घरातले भाऊ बाकीचे आणि त्याबरोबर त्याची बहीण ही सगळी त्यांच्यावर असणं खूप गरजेचं असतं. माझ्याबरोबर माझा लहान भाऊ पृथ्वी, करण, तेजस, देवेश्री ही 5 जण माझी स्ट्रेंथ आहे आणि नक्कीच ही स्ट्रेंथ जेव्हा पटेल ग्रुपला पुढे घेऊन जाणार हे मी आपल्या येणार भविष्याकडे सांगतो. मला खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या गोष्टी सांगत असताना एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खरं म्हणजे इंजिनियर्स आर दी ट्रू बिल्डर्स अँड मोल्डर्स ऑफ द नेशन. आज इंजिनिअरिंग कॉलेजची जबाबदारी पप्पांनी मला दिली. या कॉलेजबद्दल बरेच कॉन्सेप्ट आणि फ्युचर विजन हे माझ्या येणाऱ्या कालावधीत मला आपल्या सगळ्यांची शेअर नक्कीच मी करेन. मला आपल्या सांगताना ही गोष्ट सांगायची आहे की हे जे कॉन्सेप्ट आणि जी विजन आहे ही मी सांगण्यापेक्षा नक्कीच एक्झिक्यूट करून येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या सगळ्यांना दाखवेल. पण आज या निमित्तानं मला एका दुसरी गोष्ट आपल्याशी शेअर करावीशी वाटते. ती आहे की सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या पुढच्या काळात माझी पहिली प्रायोरिटी ही राहील ती प्लेसमेंटवर. प्लेसमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण इंजिनियर्स हे पुढचं आपलं देशाचं फ्युचर आहे आणि प्लेसमेंटसाठी खरोखरच मी माझ्या जितकं काय माझ्याकडनं प्रयत्न करतो मी नक्कीच पुढच्या आपल्या सगळ्यांसाठी हा प्रयत्न मी नक्कीच करणार. आणि मी खरोखरच आपल्याशी एक गोष्ट शेअर करतो की परवा मी काकांच्यावर होतो आणि काकांनी एक चांगलं प्रेझेंटेशन माझ्यावर शेअर केलं. त्या प्रेझेंटेशनमध्ये बरीचशी माहिती ही आज आपल्या इंडियामध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याबद्दल एक चांगला सर्वे आज त्या ठिकाणी केलेला. मी ते प्रेझेंटेशन वाचलं. त्या प्रेझेंटेशनमध्ये बरीचशी माहिती या इंडियाबद्दल आपल्या स्टुडंट्सबद्दल दिलेली. त्यात एक अशी माहिती दिलेली की फ्युचरमध्ये जेव्हा आपण जॉब रिक्रुटमेंटसाठी जातो त्या रिक्रुटमेंटच्या वेळी आपल्याला काय काय गोष्टी फेस करायला लागतात ह्याचा पूर्ण सर्वे तिने दिलेला. त्यामध्ये तिने हे सुद्धा सांगितलेलं की आपल्याला सगळ्यात पर्सेंटेज हे तर इम्पॉर्टंट पार्ट आहेच, पण त्याबरोबर सेल्फ कॉन्फिडन्स, प्रेझेंटेशन स्किल आणि इंग्लिश फ्लुएन्सी ही आपल्याला असली पाहिजे. आणि जर ही माहिती आपल्याला फर्स्ट इयरमध्ये जर मिळाली तर नक्कीच आपण जर त्याच्यावर काम केलं तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळात प्लेसमेंटमध्ये कुठंच कमी पडणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत असू. तर आपण नक्कीच याच्यावर चांगल्या पद्धतीने वर्क करा ही माझी सगळ्यांना आपल्याला विनंती राहील. आणि अशा पद्धतीनंच मला जे दुसरी गोष्ट माझ्या महत्त्वाची एक डोक्यात आहे ती आहे टायअप्स. टायअप्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी एक थोडेच महिने आधी मी US मध्ये होतो. एक चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये मी शॉर्ट कोर्स करत होतो. लिहा युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीचं नाव होतं. त्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर मी इंडियाला रिप्रेझेंट तिथं करत होतो. बरीचशी माहिती मी इंडियाची माहिती मी त्यांना दिली. पण ते देत असताना मी त्यांना आपल्या ग्रुपची माहिती दिली. मी तिथं सगळ्या डिरेक्टर्सना भेटलो. त्या डिरेक्टरना सांगितलं की तुम्ही कधी आपण आला तर प्लीज कम टू इंडिया डाऊन. कारण कसं आहे की आपल्या ग्रुपबद्दल माहिती देत असताना त्यांनी इंडियामध्ये येऊन आपल्या इन्स्टिट्यूट बघणं हे खूप गरजेचं आहे. सो ते इंडियामध्ये मागच्याच 2 महिन्याआधी आले. ते आपल्या कोल्हापूरमध्ये आले. पॉर्तोरिको आणि इस्रायलमधनं बरेचसे गेस्ट तिथं आले. त्यांनी आपलं इन्स्टिट्यूट बघितलं आणि इन्स्टिट्यूट बघितल्यानंतर त्यांनी मला जात असताना एवढंच सांगितलं काही करून आपल्या युनिव्हर्सिटीचं जी 100 वर्षापूर्वीची लिहा युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीचं आणि आपल्या ग्रुपचं टायअप झालं पाहिजे आणि ही जबाबदारी मी त्यांच्याबरोबर आज स्थान घेतली. मला आज या ॲन्युअल गॅदरिंगच्या निमित्ताने एक आपल्या सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं जात असताना की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. कुठलाही यशस्वी माणूस हा कुठलीही वेगळी गोष्ट करत नाही, पण तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतो म्हणून तो यशस्वी असतो. धन्यवाद.